परंपरेची ही माती बघ. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपलाच वाद आपणाशी. हे पोरी तो संवाद तुझ्याशी, हे तो संवाद तुझ्याशी आता नाही राहिला बघ. तू तुझा संवाद विसरलीस पोरी, तू तुझी ओळख विसरलीस. म्हणून आज आलोय बघ पोरी, तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. हे बाबासाहेबांचा आदेश आहे, अण्णाभाऊंचा आदेश आहे. हे पोरी हे तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. हे पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. हे पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं, एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती दगड फेकत होता, चिखलांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती आणि पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरीला ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं साला तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजराला खायला घालावे, वेळ पडली तर मिक्सर मध्ये घालून तुला बारीक करावं, तुझ्या शरीराचे तुकडे एखाद्या सुटकेस मध्ये भरून भर रस्त्यावर फेकून द्यावे, वेळ प्रसंगी तुला परदेशामध्ये विकावं, तुला पुन्हा एकदा नव्याने गुलाम करावं. हे पोरी एवढी स्वस्त नाहीस पोरी. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. हे पोरी ही खरी तुझी ओळख आहे. आणि हे बघ इतिहासाच्या पानावरची दुसरी ओळख आज तुला सांगतो बघ पोरी. हे बघ हे 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. हे 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते, संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, माझं आहे, माझं आहे. पण नाही पोरी ना. एक रणचंडिका उठली बा, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. हे तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं साला तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. हे पोरी तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करावं, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. नाही पोरी, नाही पोरी, नाही. हे पोरी तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. आजपासून ही ओळख विसरायची नाही. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पोरी, पण हे बघ हे तुझी ओळख तू कधी विसरू नकोस. आलाच कुठला हरामखोर कुत्रा तर त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद आणि धमक तुला छत्रपतींनी माझ्या बाबासाहेबांनी तुझ्या मनगटामध्ये दिलेले आहे. नाही बघ पोरी, नाही. ही ओळख कधीच विसरायची नाही. हे पोरांनो, हे बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरानो. हे बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं आणि तेच पोरग ज्या वेळेला पोरानो बापाला कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावतं त्या बापानं जगायचं कसं पोरानो? ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्ड टोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची. वर्ष 32 वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजांचं. संभाजी राजांना कैद झालेली आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे. रक्त टप टप खाली कळत आहे आणि औरंगजेब शत्रू संभाजी राजांना म्हणतो संभा, ए संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य व हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजी राजे औरंगजेबास उत्तर देतात या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे. हे पोरांनो तुम्हाला तुमचा बाप कळाला का? ऐका, माझ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंड मधून 3 पदव्या घेतल्या, MSc DSc आणि बार ॲट लॉ. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स इथून बाबासाहेबांनी 2 पदव्या घेतल्या, MSc आणि DSc. आणि ग्रेस इन मधून बाबासाहेबांनी बॅरिस्टरची पदवी घेतली आणि या 3 पदव्यांचा कालावधी होता 8 वर्षाचा. म्हणजे सलग 8 वर्ष अभ्यास केल्यानंतर या 3 पदव्या मिळत होत्या. पण माझ्या बाबासाहेबांनी 24 तासापैकी 18 ते 22 तासाचं अधिष्ठान मांडत
8 वर्षाचा अभ्यासक्रम फक्त आणि फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्षात पूर्ण केला. कारण माझे बाबासाहेब सांगतात, जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो, जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो, तेव्हा तेव्हा पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती. पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता. पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप तुम्हाला तुमचा बाप कळतो का रे? नालायकांनो, नाही कळत. आणि म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. घड्याळ लावून फक्त 20 मिनिटं तुझ्या आयुष्याची घेतो बरा, जास्त वेळ मी घेत नाही बघ. पण एक काम करायचं नालायका, हे बघ, बापाच्या आबरूची लक्तर कधी वेशीवर टांगायची नाहीत रे. आणि म्हणून तुला सांगतोय, आईला पहिला प्रश्न विचारला ना रे पोरांनो, तुला किती वेदना होत होत्या, आता त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आणि दुसरा प्रश्न आईला का विचारायचा पोरांनो? कारण या प्रश्नाच्या तळाला या राष्ट्राचं अध्यात्म लपलंय. या प्रश्नाच्या तळाला लपलाय तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझ्या आयुष्याचा संघर्ष. आणि म्हणून सांगतोय, तिथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, पळत पळत जायचं आणि त्या माऊलीला आज दुसरा प्रश्न विचारायचा. आणि हा दुसरा प्रश्न का विचारायचा पोरा? कारण हे बघ, 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या. आणि ज्या क्षणाला तिच्या मस्तकी अक्षता पडल्या, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता त्या माऊलीनं तिच्या आईला सोडून दिलं, तिच्या बापाला सोडून दिलं, तिच्या भावाला सोडून दिलं, सगळं घरदार सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. पण पोरानं, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला, त्या क्षणाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानो. आज पळत पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस. माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटण्यासाठी माझ्या आजोळी मला सुद्धा घेऊन जात होतीस. आई पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई, का? एवढा प्रश्न फक्त त्या आईला विचारा. हंबरडा फोडल ती, तुझ्या गळ्यामध्ये पडल. तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. तिच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग पुढं करणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडत म्हणल तुला ती माऊली, हे पोरी खराय बघ, खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला, माझ्या वडिलांना, माझ्या भावाला भेटण्यासाठी. हे बोरी, तुझा वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा तुझ्या आजोळी घेऊन जात होती, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी बोरी. पण आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ बोरी. त्याला कारण आहे बघ बोरी. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ, तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला पोरी. एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो, मला माझ्या भावाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. जाऊ का हो? एकदा आई बापाला डोळं भरून बघून येऊ का हो? माझ्या डोळ्यातले अश्रुराने माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. पोरी, आताच हे वैभव आणि गाडी बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता, जा
जा तुझ्या आई बापाला भेटून ये, नको रडू, नको असा हंबरडा फोडू, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण ऐक ग, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला जाता येणार नाही. जसं असेल तुला आता सगळं आयुष्य इथं माझ्या जवळच काढायचं आहे बघ. आणि हे बघ, जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही बघ. पोरी, एकीकडे आई बाप होता, एकीकडे सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. अचानक मी एकटी पडली होती बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती पोरी, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते, कधी एकदाचा अक्का अक्का करत ते लहान लेकरू माझा भाऊ माझ्या समोर येतो, गालावरून त्याच्या हात फिरवत कधी एकदाची मी 10 रुपयांची नोट त्याच्या हातावरती ठेवते. पुरी, तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती बघ. पोरी, माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं, घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि पोरी, सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पोरी, त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि बापाचं चप्पल अंगणामध्ये दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी, माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती, अंगणातूनच मी घरात शिरत होती. आबा आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा आबा आबा, उद्या मला हे पाहिजे. आबा आबा, उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी अजून, येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, सकाळी शाळेला गेलायस की रे, जाताना एवढा डबा घेऊन जातयस. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप, माझा उपाशी बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला परका आणि पोरका असतं पोरी, कोणी कोणाचं नसतं. जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे. माझ्या बापानं मला शिकवलं, माझ्या बापानं माझं लग्न केलं. तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते बा, हातामध्ये 2 पिशव्या मी घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं, घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात. आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरी, हे पोरी, सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग, पोर आले की ग आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा,
माझी आई माझ्या समोर उभी राहायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग, हे पोरी थोडं गाल पुढं कर की. आणि मी गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुख घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरात, हे पोरी चल की घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे हे मला आत्ता कळालं की ग पोरी. चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली, आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातामधल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशी आहेस पोरी, पोरी कशी आहेस, कशी आहेस पोरी, पोरी कशी आहेस. माझा बाप आता अंगणातून माझ्या आईला हाक देत नाही. माझ्या बापाची हाक आता माझ्या आईच्या कानावर पडत नाही पोरी. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ चर्र करत पुरी. काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगात घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बाप जिवंत असताना थोडस तेल या उंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं पुरी. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवचा एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास मला भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखामध्ये जिवंतपणी या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी. किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडे. लाखो रुपये आहेत. अखंड गावाला काय पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पोरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस करती. पोरी कशी आहेस.
एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई एवढा तर मला मिठीत नाही घेणार पोरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर जगन मरण एका श्वासाचं अंतर. ऐ, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षणात छत्रपतींच्या समोर आणि बाबासाहेबांच्या समोर सांगून जातो बघ पोरी तुला. ऐ, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, ऐक, घड्याळाची फक्त 10 मिनिटात हे परिवर्तन संपवतो. पण जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत तरी तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार. म्हणून तुला आज सांगतोय, तुझ्या आयुष्यात तुझा एकच देव आहे पोरा, ज्या देवाचं नाव साला बाप आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव साला आई आहे. पण याच आई बापाला आम्ही लाचार करू लागलो. भुके पोटी नाही अण्णांनी बेल्यावरी पिंडदान, माय बाप केवळ काशे त्याने न जावे तीर्थाशी. पण ज्या बापाने या खांद्यावर बसवून आम्हाला जग दाखवलं त्याच बापाला या पायाने आम्ही पायाखाली घेऊ लागलो. अरे आम्ही शंड निघालो, आम्ही नामर्द निघालो. अरे नालायक हरामखोरानो, हे ऐक र, बापाची टाच कधी आम्ही हातामध्ये घेतली का? नाही र, नाही 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 नाही. IPLच्या रना मोजायला आम्हाला वेळ आहे, पण बापानं माझ्यासाठी किती रना काढले या रस्त्यावरून. हे हरामखोरानो, वेळ नाही. तासन तास मोबाईल मध्ये आम्हाला वेळ आहे. अरे मनोरंजनाचे कार्यक्रम आले तर धांगड धिंगा बघायला तुम्हाला 4-4 तास वेळ आहे रे हरामखोरानो. मोबाईलच्या स्क्रीन वरती अखंड दिवसभर तुम्ही बसू शकता रे, पण आई बापासाठी तुमच्याकडे आज वेळ नाही राहिला. अरे हरामखोर, कधी त्या बापाची टाच हातामध्ये घेतली का? 100 भेगा पडले तुझ्या बापाच्या टाचला रे. पाटेच्या थंडीमध्ये जेव्हा लेकरानं तुम्ही झोपलेला असताना अंगावर चादरी घेऊन हे इकडे बघ, तेव्हा तुझा बाप कुठल्या तर शेतामध्ये त्याच कडाक्याच्या थंडीत पिकाला पाणी पाजत असतो. कारण या वर्षाचं पीक जर जोमात आलं तर माझ्या लेकराचं शिक्षण आहे. हे हरामखोरानो, त्याच बापाला तुम्ही लाचार करू लागला. पोरीनो, आईला धमकी देता, मला मोबाईल दे बघ, मला चांगला मोबाईल दे बघ, नाहीतर मी शकत नाही बघ, मी काहीतरी करून घेते बघ. आगा गा 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 गा. जेवणाच्या ताटावर बसलेला बाप उठतो की का पोरी कुठल्या तर मित्राकडे जातो. अरे बाबा, 2% दे, 5% दे, 10% दे, पण मला पैसा दे. माझ्या लेकीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. हरामखोरानो, मालिकामध्ये धांगड धिंगा घालणारे तुमचे आदर्श झाले, पडद्यावरचे बेगडी नायक तुमचे आदर्श झाले, पण जो आई बाप तुमच्यासाठी झिजला आणि जो आई बाप खऱ्या अर्थानं तुमचा नायक आहे, त्या आई बापाच्या तोंडावर तुम्ही थंकू लागला. लालायकडं त्या आई बापाच्या आबरूची लक्तर वेशीवरती टांगू लागला. आई बापानं मोबाईल नाही दिला म्हणून तुम्ही आत्महत्या करू लागला. रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत मित्रांचे वाढदिवस साजरे करत मद्याचा प्याला रिचवत चाललेला व्यसनाच्या या विळख्यामध्ये अडकू लागला. अरे हरामखोर, व्यसन करायचा पण 2 तासानं उतरणारं व्यसन शंड आणि नामर्द करतात. व्यसन करायचं तर माझ्या संभाजीराजांच्या बलिदानासारखं व्यसन करायचं. 400 वर्ष झाले अजून नशा उतरत नाही. व्यसन करायचं तर 23 वर्षाच्या भगतसिंगासारखं व्यसन करायचं. व्यसन करायचं तर माझ्या अण्णाभाऊ साठेच्या लेखणीसारखं व्यसन करायचं. नाही कळाला हा बाप, नाही कळाली आई, म्हणून आदेश घेऊन तुझ्या समोर उभा आहे बघ. 5 मिनिटात थांबतो, पण पोरीनो एक काम करायचं आज पोरानो. पळत पळत घरी जायचं आणि त्या आता बापाची वाट बघायची बघ. 5-6 वाजलेत बघ, आता त्या बापाची वाट बघायची. हे आईला कोणता प्रश्न विचारायचा नाही. 7 वाजलेत अजून बाप आला नाही, वाट बघायची. 8 वाजलेत अजून बाप आला नाही, वाटच बघायची बापाची. आज बापाची वाट बघायची. 9 वाजलेत अजून बाप आला नाही, बापाची वाट बघायची. का बापाची वाट बघायची? हरामखोरानं 3 वेळचं अन्न रोज आमच्या ताटात आणून टाकतो तो. 3 वेळचं अन्न
सकाळ दुपार संध्याकाळ तेही पोट भरून 3 वेळचं, आणि ते 3 वेळचं अन्न आणण्यासाठी सकाळी 7ला ते बिचार गरीब घर सोडते आणि रात्रीच्या 10 वाजता परत येते बघ. आज त्या बापाची वाट बघायची. रात्रीचे 10 वाजले, समोर बाप आला. आला रा आला बाप, पोराला हे पोरे आला रा आला समोर बाप. एकच काम करायचं बाग, फक्त 5 मिनिटं तुझ्या आयुष्याची घेतोय बाग. सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. पळत पळत जायचं बाग, पळत पळत जायचं. आणि त्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बाबाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग, काय झालं? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास. काय झालं? शाळेमध्ये कोण काय बोललं का? बाई काय बोलल्या का? आई काय बोलली का? तुला काय हवं का? तुझ्या मैत्रिणी काय बोलल्या का? त्यावेळेला बाबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा काही नाही झालं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं, मला मैत्रिणी काही नाही बोलल्या, मला काही नको पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होती ना पप्पा, पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा पप्पा आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती. जसं तुम्ही येत होता ना पप्पा, आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा, पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा. पप्पा तुम्ही मला जवळ घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी बसत होता आणि मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी पप्पा तुमच्या पाठीवर मी बसत होती. रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती. पोत पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती. पप्पा 1 वर्षाची मी होती तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पण हा पप्पा आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते. पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा, आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पण आज गेली होती पप्पा शाळेच्या पटांगणामध्ये, एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते पप्पा, म्हणून मिठी मारते. हे पोरांनो पळत पळत जायचं भाग आहे. आणि त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं बघ पोरी. 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकतं, आणि ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही झाला. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. 2 दिवसाचा होतो यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय, कशी असेल माझी आई, कसा असेल माझा बाप, कोणीतरी येईल का, मला कडकडून मिठी मारेल का, आणि माझ्या कानात हळूच मला कोणीतरी म्हणेल का, हे लेकरा मीच तुझी आई आहे का, मीच तुझा बाप आहे. हे पोरानो बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. हे पोरानो तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे, सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागं साला तुमचा बाप उभा आहे. ते सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो, ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातलास ना पुरी, तर बाप लांबून म्हणतो, दादया दीदी आवडलाय काय शर्ट, आवडल्या का वस्तू, चल उचल, पैशाचं मी बघतो. अगं मला जे जे नाही मिळालं ते सगळं तुम्हाला मिळालं पाहिजे. तुमच्यासाठी तर मी एवढी मेहनत करतोय ना रे माझ्या लेकरांनो, माझा विचार करू नका, तुम्ही जगा, मी आहे ना जिवंत, तुम्ही जगा. हे पोरांनो ती महागडी कपडे तुमचे होतात, त्या महागड्या वस्तू तुमच्या होतात. हे सणासुदीला ती कपडे अंगावर चढवून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं. आणि पुरी बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं बघ. बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं. आणि तुमच्या अंगावरची कपडे, तुमच्या अंगावरची कपडे बघड, त्याच्या मनामध्ये विचार येतो, त्याच्या मनामध्ये विचार येतो, माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. डोळं भरून ते कपडे बघता बाग, पळत पळत घरी जाता.
आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडा पडत आपल्या आईला म्हणता या आय आय ग. माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला ग आय मला ग आय. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट. त्या पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते का रडू नका का. बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले का नाही सांग. तुला काही कमी पडू दिलंय का मी. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा लिहिला नाही की. अरे दुसरा संसार सुद्धा मी मांडला नाही की. अरे वासनानं भरलेल्या नजरा रोज या शरीरावरती पडतात की रे पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते की नाही सांग. गप 2 दिवसानं येतात माझा पैसा घेऊया तुला एखादा शर्ट. आज नाही तर माझ्याकडे पैसे गपकी. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं आय नको मला शर्ट आय. तू रडू नको आय. तुला जर काय झालं तर मी जगायचं कसं आय. मी जगायचं कसं आय. हे पोरानो ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला त्या लेकरानं इतिहास घडवला आणि तेच लेकर माणूस म्हणून घडलं. हे तुम्हाला तुमचा बाप कळाला का नाही कळाला. याच बापाच्या अब्रूची लक्तर आम्ही वेशीवरती टांगू लागलो. ऐक रा हे बाप पोरी इथं तुझा बाप असा येऊन बसलेला असतो. कामधंदा सोडून माझ्या या परिवर्तनाला तुझा बाप येऊन बसतो. वसंतराव येणार आहेत बाप समजावून सांगणार आहेत. माझ्यापेक्षा वेगळा असा कोणता बाप ते सांगणार आहेत. तुझा बाप येऊन बसतो बघ. या बापाला बघू नका पोरानो. शाळेची फी भरायला येतो तेव्हा त्या बापाला बघू नका. एखादी नवीन वस्तू तुमच्या हातामध्ये आणून ठेवतो तेव्हा त्या बापाला बघू नका. बापाला जर बघायचं असेल पोरी ना तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं बघा. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचा. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचा. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो. त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप आहे. या बापाला तुम्ही लाचार करणार का हरामखोरानो. तुम्ही व्यसन काय करायला लागला. बापाच्या आबरूची लक्तर वेशीवर तुम्ही टाकू लागला. म्हणून हा आदेश आहे बघ छत्रपतींचा. जास्त वेळ तुझा घेत नाही बाग. जास्त वेळ तुझा घेत नाही. ऐक घड्याळ लावून फक्त 3 मिनिटं. 4 महिन्याचं मांजर घरातलं कुठं निघून गेलं. 4 महिन्याचा मांजर 2 दिवस जेवत नाही पोरानो. एवढा जीव आणि लढा लावता तुम्ही त्या मांजराला. आणि तुझ्या बापानं तर तुला 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलंय की पोरी. पोरा 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलंय बघ पोरी. आणि तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं तुला सांगतो बघ. तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणबाई मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेलं आहे. आणि रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे. कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष तर हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर करून उडून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतंय बघ. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतंय. का रडतीस पोरगी समोर माझ्या सारखं. अगं रोज रोज तिचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढी दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची. पप्पा किती आमच्यासाठी मेहनत करता. म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात